नमस्कार, मी भीमराव कळळे पाटील, BKP24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, काल उबाटा गटाचे 6 खासदार फुटलेले आहेत. आता हे एकनाथ शिंदेच्या आडून देवेंद्र फडणवीस आणि अमित शहानीच हा सगळा गेम वाजवलेला आहे. उद्धव ठाकरे गटाचा नामशेष करायचा असा काहीसा प्लॅनिंग या भारतीय जनता पक्षाचा आहे आणि त्याचा बळी म्हणून एकनाथ शिंदे, म्हणजे एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली असं सांगायचं आणि आतून मात्र फडणवीस आणि अमित शहा यांनी सगळी मदत करायची अशी चर्चा आता सुरुवात आहे, जोर धरलेली आहे. परंतु याचं बक्षीस म्हणून काय मिळणार एकनाथ शिंदेंना? आता काही जण म्हणतात की फडणवीस आणि शहानीच हे एकनाथरावांच्या आडून हे सगळं केलेलं आहे, परंतु काही जणांचं मत आहे की बाबा हे असं नाही. एकनाथ शिंदेंनी स्वतःचं दिल्ली दरबारी वजन वाढवण्यासाठी एक उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली आणि त्यातले 6 खासदार आपल्या सोबत घेतले. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा प्रादेशिक पक्ष एकनाथ शिंदेचा ठरतोय आता, असं बोललं जातंय, चर्चा आहे. पण याचं आता ही गद्दारी जी आहे ह्याचं बक्षीस काय मिळणार? तर एकनाथ शिंदेंना पुन्हा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री केलं जाणार अशी आता चर्चा सुरू आहे सगळे, की एकनाथरावच महाराष्ट्राचे परत मुख्यमंत्री होणार आहेत वगैरे 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 असं. तर या सगळ्या विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा. म्हणजे नेमके एकनाथ शिंदेचे खासदार किती आहेत, दुसरं कुठल्या पक्षाचे किती आहेत, त्याचबरोबर आमदार किती आहेत, एकनाथ शिंदेंना हे पेलल का? जेव्हा सरकार बदलल तेव्हा एकनाथ शिंदे पहिल्या दुसऱ्या दिवशी जेलमध्ये जातील शिवसेनेशी जास्त पंगा घेतल्यामुळं. तर या सगळ्या गोष्टींची आज आपण चर्चा करणार आहोत. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्राचं राजकारण तसंच देशाचं राजकारण एवढं गढूळ झालंय की देशामध्ये राजकारणाला चव राहिली नाही ना स्वतः राहिला नाही असं झालं. कुठला पक्ष कोण कधी फोडतय, कुठला खासदार 100-200 कोटी घेऊन कुठल्या पक्षात जातोय हे मात्र काय सर्वसामान्य लोकांना बी कळायला तयार नाही. जे शिवसेना 2022 मध्ये एकनाथ शिंदेने फोडली, 40 आमदार आणि 13 खासदार घेऊन गेले, भारतीय जनता पक्षाच्या सोबत गेले, त्यांना मुख्यमंत्री केलं, पुन्हा उपमुख्यमंत्री केलं आणि आता परत तीच उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा फोडली गेलेली आहे. म्हणजे एखाद्या माणसाला घाव द्यावे तर किती, म्हणजे किती वेळा त्या माणसावर हमला करावा? या सगळ्या गोष्टींना काहीतरी लिमिट असतं. परंतु हे पातळी जी आहे, नीच पातळी, ही फार नीचांक पातळीवरती गेलेली आहे. आता याच्यातून काय भेटणार आहे? मंत्रिपदाचा तुकडा काहीतरी भेटणार आहे. माणसं निवडून आणायची नाही, निवडून आलेली माणसं आहे ती आपल्या सोबत घ्यायची आणि वरी सुप्रीम कोर्ट असेल, लोकसभा अध्यक्ष असेल, सगळे आपल्या खिशात ठेवायचे. म्हणजे हे सुद्धा पाठबळ आहे यांचं सुद्धा. सुप्रीम कोर्ट आता पहिल्यासारखं सुप्रीम कोर्ट राहिलेलं नाही. सुप्रीम कोर्टामुळंच देशामध्ये आज ही परिस्थिती उद्भवलेली आहे. म्हणजे जे आपण म्हणतो सुप्रीम आहे, सुप्रीम कोर्टाचा आदर करतो, तर तो सुप्रीम कोर्टाचा आदर करण्यासारखी आताची देशातली स्थिती राहिलेली नाही. सुप्रीम कोर्टच विरोधकांना मदत करतंय, सुप्रीम कोर्टच या सगळ्यांना मदत करतंय, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात. आता बघा, आता पहिल्यांदा आपण महाराष्ट्रामध्ये जे 48 खासदार आहेत 2024 मध्ये निवडून आलेले आणि आता 2026 आहे, 2 वर्ष झाले या सगळ्या घटनेला. तर यामध्ये निवडून आलेले पक्षनीय खासदार एकदा आपण बघूया. काँग्रेस पक्ष हा सगळ्यात मोठा आहे. काँग्रेस पक्षाचे 13 खासदार आणि 1 अपक्ष असं मिळून 14 खासदार निवडून आले. तर एकनाथ शिंदेची शिवसेना 7 खासदार होते त्यांचे, आता 6 त्यांना मिळाल्यामुळे त्यांचे 13 खासदार झालेले आहेत. तर भारतीय जनता पक्षाचे 9 खासदार आहेत, 2026 मध्ये सुद्धा 9च राहिलेले आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार आहेत, आता 26 मध्ये सुद्धा 8च राहिलेले आहेत. मात्र उद्धव ठाकरेंचे 9 खासदार होते आणि ते आता 3च खासदार राहिलेले, म्हणजे 6 खासदार
100 कोटी रुपये घेऊन पसार झालेले आहेत. अजित पवारांचा एक खासदार होता आणि तो एकच राहिलेला आहे. तर हे 2024 मध्ये निवडून आलेले खासदार होते. आता यामध्ये बघा, काँग्रेस पक्ष 13 निवडून आलेला, एक अपक्ष 14 आणि एकनाथ शिंदे सुद्धा 7 निवडून आले, ते 6 मिळाले, 13 झाला. आणि महाराष्ट्रामधला सर्वाधिक खासदार असलेला प्रादेशिक पक्ष हा एकनाथ शिंदेचा झालेला आहे. म्हणजे दिल्ली दरबारी एकनाथ शिंदे यांचं वजन वाढलेलं आहे की 13 खासदार घेऊन. मग आता हे 13 खासदारांचं बक्षीस काहीतरी एकनाथ शिंदेला मिळालं पाहिजे. म्हणजे एकनाथ शिंदेच्या सोबत हे सगळे झालं भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे आहेत. नरेंद्र मोदी जे पण काय सांगतील ते हे सगळे करणार. नरेंद्र मोदींनी सांगितलं तळ्यात उडी मारणार. नरेंद्र मोदी जे सांगतील ते करणार. म्हणजे कुठलंही विधायक असू द्या, काय असू द्या, त्याच्या मंजुरीसाठी हे सगळे मोदी शहा यांच्या बाजूने मतदान करणार. तर आता महाराष्ट्रामधले खासदारांची संख्या पाहिली आपण, आमदारांची स्वतः संख्या महाराष्ट्रामधली बघू आणि कुठल्या पक्षाची किती 2024 साली पक्षनिहाय किती लोक निवडून आल्यात हे सुद्धा आपण आज बघूया. भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक म्हणजे 132 आमदार निवडून आलेले होते. खासदार काय त्यांचे जास्त आले नाही, पण आमदार आले. आणि शिवसेना एकनाथ शिंदेचे 57 आमदार आले आणि अजित पवारांचे 41 आमदार आले. त्यानंतर जनस्वराज्य पक्ष हा भारतीय जनता पक्षासोबतच आहे, त्याचे 2 आमदार आले. राष्ट्रीय युवा स्वाभिमानी पार्टी यांचा 1 आमदार भारतीय जनता पक्षासोबतच आहे. राष्ट्रीय समाज पक्ष जो महादेव जानकर यांचा आहे, त्यांचा गंगाखेडचा आमदार आहे राजेंद्र गुट्टे, हे सुद्धा भारतीय जनता पक्षासोबत गेला, तो म्हणजे जानकरांसोबत राहिलेला नाही. राजश्री शाहू विकास आघाडी जी आहे कोल्हापूरची, त्यांचा सुद्धा 1 आमदार आहे आणि तो सुद्धा भारतीय जनता पक्षासोबत आहे. तसंच 2 अपक्ष आहेत, ते दोन्ही भारतीय जनता पक्षासोबत आहेत. तर आता इकडे जे आहे दुसरी जी महाविकास आघाडी आहे, इंडिया आघाडी जी आहे, त्यांचे मात्र फक्त 49 आमदार आहेत. त्यापैकी सर्वाधिक आकडा मोठा हा युबीटी म्हणजे उद्धव ठाकरे गटाचा आहे. 20 आमदार त्यांचे आहेत. काँग्रेस पक्षाचे 16 आमदार आहेत. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 10 आणि समाजवादी पार्टीचे 2 आणि CPIMचा 1 आमदार आहे. तर दुसरा MIMचा 1 आहे. PVP अँड वर्क पार्टी म्हणून 1 आहे, तिचा 1 आहे आणि अपक्ष आमदार 1 आहे. म्हणजे बघा 236चं बहुमत हे भारतीय जनता पक्षाने त्यांच्या आघाडीला मिळालेलं आहे. तर फक्त महाविकास आघाडीला 49 जागा मिळालेल्या आहेत. म्हणजे सपशेल पराभव हा महाविकास आघाडीचा झाला होता. आता ते मतदान पेट्या चोरल्या वगैरे काय म्हणतात ते बरंच काय झालं त्यावेळेस, मतदानाची आकडेवारी कशी फ्रॉड झाली, काय झालं, हा सगळा एक संशोधनाचा विषय आहे. म्हणजे निवडणूक आयोग हा न्यायपालिका फक्त नावापुरती राहिलेली आहे, न्यायपालिकेचा काही उपयोग नाही. तसंच जे निवडणूक अधिकार आहे, निवडणूक आयोग आहे, हा सुद्धा नामदारी आहे, तो सगळं भाजपचंच काम करतो. तर सध्या बघा उद्धव ठाकरे यांचे 6 खासदार फुटलेले आणि 6 खासदार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांनी ओम बिर्लाकडे पत्र दिलेलं आहे, परंतु त्या ओम बिर्लाकडे दिलेल्या पत्रावरती 4च खासदारांच्या सह्या आहेत. आता या अगोदरच संजय राऊतांचे जे प्रवक्ते आहेत, म्हणजे संजय राऊत आणि शिवसेना जी आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं मात्र ओम बिर्लांकडे अगोदर एक पत्र दिलेलं आहे की या गटाला मान्यता देण्यात येऊ नये. आता या गटाला मान्यता देण्यात येऊ नये असे पत्र दिलेलं आहे. त्यातच 2023चा जो सुप्रीम कोर्टाचा एक निकाल आहे तो असाच जजमेंट सांगते की जरी गट निर्माण झाला तरी त्या गटाला लोकसभा अध्यक्षाने मान्यता देण्यात येऊ नये आणि तो गट सुद्धा अपात्रच ठरवण्यात येईल असा एक निकाल आहे, जजमेंट आहे. आणि त्या निकालाच्या आणि जजमेंटच्या आधारे असं लोकांचं मत आहे की आता हा गट जरी झाला तरी हे सुप्रीम कोर्टामध्ये अपात्र ठरतील. परंतु सुप्रीम कोर्ट ह्यांना कधी अपात्र ठरवेल? सुप्रीम कोर्ट काय ह्यांना 2-4 महिन्यात अपात्र ठरवणार नाही, तर त्याला 2-4 वर्ष लागणार आहेत, 5 वर्ष लागणार आहेत. म्हणजे आताची हे जी लोकसभेची निवडणूक आहे 2024ला झालेली, आता 2026 आहे, म्हणजे 2029ला निवडणूक आहे. म्हणजे अजून 2.5 वर्षांनी निवडणूक आहे त्या. तर 2.5 वर्षांनी म्हणजे ह्याचा निकाल 2.5 वर्ष तर लागणार नाही, पण पुढच्या 5 वर्षात लागणार निकाल. म्हणजे सुप्रीम कोर्ट पण काय करतंय, तारीख पे तारीख त्यांना सांगितलं जातंय, बाबा हो निकाल द्यायचा ना, तारीख पे तारीख दे. म्हणजे फार तर
2034 मध्ये त्याचा निकाल लागू शकतो अशी स्थिती आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आता असं झालेलं आहे की एकनाथ शिंदे यांचा जो पक्ष आहे हा स्ट्रॉंग झालेला आहे. आणि एकनाथ शिंदेचा पक्ष स्ट्रॉंग झालाय महाराष्ट्रामध्ये, म्हणजे 57 आमदार आहेत, 13 खासदार आहेत, म्हणजे पक्ष स्ट्रॉंग झालेला आहे. आणि आता दिल्ली दरबारी एकनाथ शिंदेचं वजन वाढलेलं आहे. मग आता एकनाथ शिंदे अमित शहा यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची मागणी करू शकतात की बाबा आता त्या देवेंद्राला काढा आणि मला मुख्यमंत्री करा, कारण की मी एवढं तुमच्यासाठी 100 कोटी रुपये देऊन 500-600 कोटी रुपये देऊन ही सगळी खासदार आणलेली आहे ती 6, आणि मग तुमचं एनडीएचं बलाबल वाढलेलं आहे आता. म्हणजे मग तुम्हाला काय कायदे पास करायचे ते करा, त्याच्याशी काय आम्हाला देणं घेणं नाही, पण तुमचं बलाबल वाढलेलं आहे तर आता मला मुख्यमंत्री करा असं म्हणून एकनाथ शिंदे हे अमित शहाकडे हट्ट धरतील. आणि हे जे गद्दारीचं फळ म्हणून त्यांना मुख्यमंत्री करतील असं लोकांना वाटायला लागलेलं आहे. म्हणजे एकनाथ शिंदेने जे हे सगळी एवढी धावपळ केली हे केवळ आणि केवळ मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी केली आणि आपला पक्ष महाराष्ट्रामध्ये कसा मोठा आहे हे दाखवण्यासाठी केलेला आहे. जोपर्यंत अमित शहा यांचा हिरवा कंदील येत नव्हता तोपर्यंत ह्या लोकांचे सगळ्यांचे पक्षप्रवेश रखडलेले होते, यांचा गट तयार करायचं सुद्धा थांबलेलं होतं. म्हणजे एवढे दिवस झालं ह्यांना असंच जुळवत ठेवलेलं होतं. परंतु आता अमित शहा यांनी सांगितले ठीक आहे, ह्या पक्षामध्ये त्या सगळ्यांना आणि आपल्याला देशाचं संविधान बदलायचंय, त्यामुळे हे असे गद्दार लोक आपल्याला लागणार आहेत, ह्यांचा वापर करायचा, वापर झाला की ह्यांना फेकून द्यायचं. बघा, एकनाथ शिंदे बरोबर 13 खासदार गेले होते, 13 पैकी 7 निवडून आलेत आणि बाकीचे जे 5 पडलेले ह्यांचं काय आपल्याला थांगपाता सुद्धा माहित नाही, कोणाला माहित सुद्धा नाही कोण कुठं आहे ते. म्हणजे वापर आता जसा नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू यांचा वापर झाला, नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू यांच्या टेकूमुळे केंद्रातलं सरकार आलं आणि केंद्रातलं सरकार आल्यानंतर भाजपनं आता ही सगळी माणसं फोडायला सुरुवात केलेली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीचे 20 खासदार फोडले, इथं 6 म्हणजे 26 खासदार फोडले आणि ह्या दोघांचे मिळून किती होते, एकाचे 16 एकाचे 12 28 होते. म्हणजे ह्यांची हवाच काढून टाकली आता. म्हणजे आता ह्यांची गरजच नाही की तुम्ही जरी सोडून आम्हाला जरी गेले तरी काय हरकत नाही, तुमची काय आम्हाला गरज राहिलेली नाही, अशी स्थिती सध्याची झालेली आहे. म्हणजे तुम्ही जिकडे जायचंय तिकडे जावा, आम्हाला काही त्याच्याशी देणं घेणं नाही, सोडून जरी गेला तरी चालतंय असं. तसंच एकनाथ शिंदे यांचा सुद्धा वापर करून घेणार भाजप आणि एकनाथ शिंदे यांना सुद्धा फेकून देणार परत. पण मात्र आता देवेंद्र फडणवीस यांना थोडे दिवस मुख्यमंत्री पदावरून काढतील आणि एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून बसवतील हेही तितकंच कर आपल्याला दिसतंय. म्हणजे 2029ची जी निवडणूक आहे, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असलेल्याच्या त्यांच्या नेतृत्वामध्ये ती निवडणूक लढवली जाईल एकनाथ शिंदेच्या, आणि पुन्हा सरकार आलं की परत देवेंद्र फडणवीसाला मुख्यमंत्री केलं जाईल असंही आपल्याला एकंदरीत दिसतंय. म्हणजे बघा, एकनाथ शिंदेच्या कार्यकाळामध्ये विधानसभा निवडणूक लढवली आणि सत्ता आल्यानंतर देवेंद्र फडणवीसाला मुख्यमंत्री केलं गेलं. असंच काहीच आता पुन्हा एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करतील आणि पुन्हा एकनाथरावांना काढून पुन्हा देवेंद्रांना आणतील, हेही आपल्याला सध्या तरी दिसतंय. परंतु जनता मात्र चांगलीच खवळली, जनता ह्यांच्यावरती जाम पेटून उठलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सत्ता संघर्ष हा रस्त्यावरचाच आपल्याला पाहायला मिळणार आहे, हेही तितकंच खरं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह, मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी.